शिक्षक बोल आणि विषय आयरन जमीन काय आयरन जमीन नाही एवढी बोलत नाही रिक्षा बांधली बोला जय खानदेश जिंदाबाद बोलते का रायरा म्हणजे जेवढं जमी तेवढं बोलतोय तू माझ्यासोबत. पासून मुंबईलाच राहस मी. जसं पाहुण्यांचं लग्न व्हायला मग बहिणीचं लग्न व्हायला तसं मी नांदगावला शिकायला 11वी 12वी पासून पुरं शिक्षण मग आधीच होईल. त्यामुळे ग्रामवास लोकेश ना की शहरना पोरं काय करू शकत नाही, पण पाहुण्या देशने एवढा सपोर्ट करा प्रत्येक गोष्टी मग मार्गदर्शन करा. मला ऍडमिशन इकडे करायची जा आणि त्यानंतर मी इकडे येऊ प्रॅक्टिस केली. पुरं मला जवळजवळ आता ग्रॅज्युएशन होती मग पुरं शिक्षण अडेच होईल. अडेच नांदा ग्राउंडवर प्रॅक्टिस करत जाऊ, पोलीस भरतीने अभ्यास करत जाऊ. स्वप्न कधीच देखा नव्हतं की मी नेव्हीमा कधी मेडिकल असिस्टंट होऊ शकतो, नेव्हीमा डॉक्टर होईल असो. पण स्वप्न एकच होतं, खाकीवर दिले नेवा आणि फक्त मायबापनं नाव मोठं करणे. एक नंबर अभ्यास असं करत जाऊ की कोणता म्हणजे दुसरा पुस्तक वाचन गरजच नाही पडली. त्यांना इथला परफेक्ट आहे गो, कोणती भरती असू द्या सहजरित्या पास करू शकत एवढा अभ्यास मला ताकद राहत. फक्त फॉर्म आज आपण म्हणतो फक्त मला पोलीस होईने त्यांना काही तथ्य नाही. जो फॉर्म ना तो भरत राहा ना, आपलं नशीब तकदीर कवय चमकी जाईल सांगता येत नाही असं राहत. आणि पोलीस भरतीनं अभ्यास करणार तू वाटे सोबत अनिकेत पवार ओम पवार आम्ही दोन्ही जण राहू. स्वप्नील होता, सोनू होता, मन बॅचमध्ये एवढा पोर होता, सर्व सरसकडे अभ्यासले होतात, सर्व भरती होईल एवढी चांगली गोष्ट आहे. आणि पोलीस भरतीले यंदा 2 मार्काले उठलो मी फक्त ग्राउंडमा. 37 मार्क पडणार ग्राउंडले आणि 39 मेरिट लागणार. दुसरा दिन नेव्ही मेडिकल असिस्टंटना हॉल तिकीट होतं, कॉल लेटर होऊन आले ते तिथला दिन वगैरे राहण्यात आहे. 45 दिवस वगैरे राहतात. टोटली नवीन सिलेबस 12 गाडे गावले कॉप्या कधी पास व्हायले आपण तर त्यामुळे काही संबंधित नाही अभ्यास का काय काय नाही सिलेबस जे का काय जे जे आपली जमीन राहणं 45 दिवस मध्ये शक्य आहे ते पुरं कव्हर करे टाका. मेडिकल असिस्टंट पेपर दिला पत्रावर मागल्या वर्षाला फक्त 1 मार्काला उठलेलो होतो. यंदा एक ना पुढे अजून 1 लाय दिन 11 मार्क प्लस विषय भरती होईल. एक नंबर तेवढं एक चांगलं आहे ना. आणि काय नाही मन मायबाप बी तुम्हाला सारखाच म्हणजे आम्ही बी शेतकरी कुटुंबालाच आहे. वडिलांनी बी पहिल्याच पासून आम्हाला रिक्षा चालायले मायने शिलाई काम करेशन आमले शिकाडेले बस त्या गोष्टीने जाण ठेवी. मी बहीण पाहुणा सपोर्ट होता. जेव्हा बहीण त्याचं लग्न होणं तेव्हा बहीण म्हणा म्हणजे गोल्डन पिरियड चालू आहे पण मला मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं. असं होतं एक मला आयुष्याला चांगलं वळण भेटणं आणि आज मी या पदवर पोहोचले. तुमले बी एवढंच सांगणे फक्त गिवअप नाही करा ना. मी बी सोडी देईन तर मन बरोबर ना पूर्ण इंजिनिअरिंग कर राहणार कोणी डॉक्टर कर राहणार मला बी असं खर्च करायला विकायचं बा आपलं विणे राहणं सोड देऊ इंजिनिअरिंग करलो भरती मग काय नाही टीचर आता पगार मग काही होणार नाही असं वाटे. पण शेवटला प्रयत्न करा आणि सक्सेस होईल. बाकी मन संघर्षानं पुरं श्रेय माना बहीण आणि पाहुणा एक नंबर काय तुम्हाला गाईड नाही करतात प्रत्येक वळणावर तर आज करून मी इथे पोहोचलो नाही. एनसीसी बी सोडतील ते जबरदस्ती करायला लागले. एनसीसी ना बी काही फायदा होईल ना. बस धन्यवाद तुम्ही विषय आता तो आयुष्याला ज्या टाइम लोक लागेल नव्हता एक बेरोजगारी नाही वाईट प्रसंग कसा आणि आता लोक लागला तर चांगला प्रसंग कसा बोल जाऊ नको मी तर बोललो आपला क्लास एक म्हणजे प्रत्येकाला लाईफ मधला एकदम बेकार प्रसंग तो मी तुम्हाला सांगायचो मन सोबत घडेल. प्रत्येकाला आयुष्याला कोण ना कोण राहत नाही का जवळ कोणी आपली लायकी काढत नाही ना तोपर्यंत माणूस ना इगो आठवत नाही. आणि जर माणूस ना इगो आठवत कोणताही परिस्थिती मग गरिबी राहू श्रीमंत राहू माणूस ती गोष्ट अचीव करत. त्यामुळे मागला टाइमला 1 वर्ष 1 मार्कासाठी गो 2-3 जण लायकी काढी अवकात कडी मन कॉलेजला मास्तर मान म्हणजे तुझं भरती होशी तर मुझे काढ दिवस म्हणे मी असं बोलेलच शक्य शिक्का सुद्धा मारेल त्याने भरती व्हावं नाही म्हणे. पण करीत आखाडा मी आज तेच ना कॉल होऊन आम्हाला रिटर्न तर मला एवढं भारी वाटत ज्या आपले लायकी काढ राहतात काल जे आपल्यासाठी तरसले
आपण त्यांच्यासाठी तरसलो, ते आज आपल्यासाठी तरसतो. जेव्हा हा दिवस आला, परवाच्या दिवशी निकाल लागला, त्याच्यानंतर माझी लाईफ टोटली बदलून गेली. कालपर्यंत जे लोक ओळखत नव्हते ते सुद्धा कॉल करून शुभेच्छा द्यायला लागले. जे लोक बाजूने चालून जायचे, खाली मान करून निघून जायचे, पण बोलायचे नाही, त्यांचे सुद्धा कॉल मेसेज द्यायला लागले, घरी येऊन भेटायला लागले. मोठमोठे मुंबईमध्ये राहतो त्यामुळे तिथं आमदार राहतात, नगरसेवक राहतात, ते लोक स्वतः घरी येऊन भेट द्यायला लागले. त्यामुळे संघर्ष करत असताना आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही, तोपर्यंत आपण काय म्हणतात त्याला, काही नसतो, दगड असतो आपण. जेव्हा आपण एखादी पोस्ट काढतो, काय होतं, तेव्हाच आपलं नशीब चमकतं, स्टार लागतात आपल्या कांद्यावरती आणि आपल्या नशिबाचे स्टार चमकतात. बस मेहनत करत राहा, प्रत्येक गोष्टीचं फळ नक्कीच भेटतं. उशिरा येणारी गाडी पण त्या स्टेशनवर थांबते, असे लेट पण थेट भेटतच. भानगड अशी आहे त्याने सांगा लायकीना विषय तुमचं जिवंत होतं. आयुष्यामध्ये लायकी निघाल पाहिजे. लायकी ज्याने जे गाडी त्यांना एगो अडवडणार आणि जो जखमी शरीर राहस ना तो काही करू शकत. तो जखमी वेगळा पण हा जखमी वेगळा. आता जसं येईल तसं शिक्षकच अंडरस्टिमेट करा किंवा तू नोकरी लागला मुश्किल असतो तशी एक गोष्ट आपल्या इतिहास निगडीत आहे. चाणक्य कोण चाणक्य एवढं कसं का शेणाला बाबा त्याची लायकी काढली होती. पद्मगार होतं नंदगार नाही राजाकडे होता चाणक्य तर त्याने काहीतरी सजेशन द्यायला प्रयत्न करा आणि त्याचं काहीतरी बाचाबाच जायची तर त्या कारणाने अशी लाईक काढ टाकली होती चाणक्याने का तो एकदम कॉम्प्लेक्स व्यक्ती आहे तो आयुष्यामध्ये काही नाही करू शकत. तर त्या व्यक्तीने शेंद्र जो गाठ मारे ती गाठ करून सुटणे जो चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य बरा. जर समजा चाणक्यने लायकी निघणार असती आज मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभं राहणं त्याने चैतन्य स्वतः साम्राज्य उभं करत. त्यांच्याकडून 2-3 गोष्टी शिका. एक अशी की माणूस एव्हरी मास्टर माझं बिगिनर म्हणजे प्रत्येक कुठं सुरुवात करायला मी नेहमी वाक्य बोलत तर त्यानं स्वप्न होतं पोलीस भरती पण ते का देवनिकाला देवनी लिहिला आणि त्याने मेहनत ना रंग ते त्याला 1.5 महिना अशी नोकरी दिली बेस्ट आहे म्हणत नाही पण सेंट्रल गव्हर्नमेंटला नोकरी लागणं ते पण बिगर पैसा असणं. लोक लाख देतात आता बिगर जागा उभा आहे लिहिल्या पण भरल्या पण आज आणि विशेषतः सांगा तात्पर्य कट ऑफ 44 पट्ट्याने 55 लिहिले 10 लिहिले सांगा तात्पर्य आपला गरीब घरना विद्यार्थी साधारण परिस्थितीमध्ये विदाउट कोचिंग क्लासेस माणूस नोकरी लागू शकायचा आणि जिवंत होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे चेतन मेडिकल स्टुडंट आहे त्यांना मला उद्या सांगतात काल कॉल करा हा त्यांना मोठे कॉल आहे आपला क्लास लेके दिवस केला नाहीये पण 2-3 कॉल बोलणं जायचं नाही सजेशन बी जायचं ठीक आहे. पण विषय असा आहे की एवढं मोठं नोकरी लागल्यानंतरही तो आपला क्लास सहज होणार त्यांना पद्धतनुसार होणार. आणि मी मेघराज दादा आणि चेतनना आभार या गोष्टी नाही की तेसना अमूल्य वेळ दिला आणि तुम्हाला स्वप्नातले परत बळ दिलं की माणूस साधारण परिस्थिती जाऊन सुद्धा माणूस मेडिकल असं जाऊ शकत. देखा स्वप्न मोठा देखा. जर तुम्ही शिकार मोठे करशाल वागणे तर तुम्हाला उंदीर बिंदर भेटत जाईल आणि जर तुम्ही उंदीरच जामलशाल तुम्ही हात तिकीटला घाला गोया मग तुम्हाला काही सापडा म्हणून आयुष्यामध्ये स्वप्न मोठं आहे का समजणार ना ठीक आहे. आता जगा चिमणी आम्हाला नाही आता पेढा शांत मला बघ पेढा मोठे आटे टाकते ते कोटा मामा का ना बोलला का बोलला बाकी